हा सकाळचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतोय. अरे याच्यासारखं सुख आहे का कुठे? एवढा सुंदर व्ह्यू आहे ना हा, असं बघणं नाही दुसरीकडे कुठे. आपली चालू झाली ऑफ रोडिंग. हे आपलं खाली आहे ते कुणकेश्वरमध्ये. इथून टर्न मारला की लगेच दिसून येईल तुम्हाला. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजेच रॉयल पर्या परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात. आता सध्या तरी आपण गणपतीपुळ्यालाच आहोत अजून तरी, आणि इथून आता निघायचा तरी विषय चालू आहे. आणि आताचे सकाळचे वाजले 5:30. छोटीशी गल्ली आहे. पहिलंच आपलं राईड चालू होते आणि आपल्याला डायरेक्ट ऑफ रोडच भेटतो आहे. भारी ऑफ रोड आहे. ही चिऱ्यांची आपली पूर्ण लाईनच आहे आणि त्याच्यापुढे पूर्ण चिखल आहे. चिखलातून मस्त आहे की गाडी रेमटोत म्हणजे काढलीच आहे. टायर फिरतोय मागचा कर 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 तरी पण. आणि इथे एक असा उंचावटा आहे ना बघा, आता मजाच येईल. ही गेली आहे बघा डायरेक्ट. पाय हवेत होते दोन्ही पण माझे. या साईडला राहिलं गणपतीपुळे आणि इथून आपण जाणार. हा आपला आरेवारेचा बीच आहे मस्तपैकी, जो पण आहे तो रात्रीचा दिसत नाही एकदम प्रॉपर असा, पण जो मला दिसतोय तो एक नंबर, त्याचा नादच नाही. खरंच खूप भारी. आपण थोडं लेट निघलं असतं ना तर आपण हा शॉट मिसच केला नसता. खूप म्हणजे खूप भारी वाटतो हा. आणि पुढचं पण बघून घ्या त्यातले त्यात कसला भारी वाटतो हा बीच. आणि अशा प्रकारे आपल्याला पहिलाच ब्रिज लागलेला आहे. ब्रिजची म्हणजे टोटल ह्या रस्त्याला खूप सारे ब्रिज आहेत. तर प्रॉपर म्हणजे नावं एकाचे पण नाव आहेत. मी नॉर्मली जी खाली नावं मेन्शन करेन, पण हा सकाळचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतो आहे. सकाळचं दृश्य हे बघायला भेटलं म्हणजे जणू की एक प्रेमच. आणि पुढे घनदाट जंगल, ह्याचं काय कंपॅरिझन पण नाही. एक ब्रिज लागला नाही की दुसरा, म्हणजे सकाळ होताच दुसरा ब्रिज लागलेला आहे. नॉर्मली सकाळचे किती 6:30-7 वाजलेले असतील आपले, आणि हा दुसरा ब्रिज लागला आहे. सगळ्या पण ब्रिजचे आहेत ना, मी खाली नावं मेन्शन करेन. आणि हे ब्रिज एवढे सुंदर दिसत आहेत ना की कॅमेरा कधी म्हणजे बंद करावं असं मनच वाटत नाही. आणि रस्ते पण इथले खूप भारीच आहेत. त्या रस्त्यांचा नादच नाही. हे बघा एकदम लमसम, जरा पण एका रस्त्याला खड्डा नाही काय नाही, एकदम स्ट्रेटच्या स्ट्रेट. आजूबाजूला हिरवळ, आपली कोकणातली हिरवळ म्हणजे जणू कोकणातली हिरवळ अशी कुठेच हिरवळ नाही. त्याच्यामध्ये आपली गाडी पण हिरवी, आजूबाजूची रानं पण हिरवळ. सगळं कसं मॅचिंग होतं आहे ना, असं मॅचिंग व्हायलाच पाहिजे. अशा तरी आपल्याला लागलेला आहे तिसरा ब्रिज. कसला भारी आहे ना. बाय चान्स ही सीलिंग असेल माझ्या मते तरी. काल नॉर्मली मॅपमध्ये बघितलेलं मी, तर ही सीलिंगच असेल माझ्या मते, आणि तीच असली पाहिजे. भारी वाटतं, भारी, खूप भारी वाटतं या ब्रिजवर पण. कसल्या बाजूला पूर्ण पाणी, आणि पाण्याच्या वरून ब्रिजवर आपण. आणि हा हा काय बीच आहे ना, एवढा सुंदर वाटत होता ना, खूपच भारी. त्या झाडांमुळे त्याला अजून शोभा येत होती खूप सारी. इथून सनसेट वगैरे कसला भारी दिसत असेल ना, सनसेट सनराईज. अरे इथून मस्त आहे की इथे कुठेतरी उभं राहायचं, या झाडांच्या मागून मस्त आहे की फोटो मारायचा. भारी. हा रस्ता आहेत ना, इथले रस्ते ना, आपले देवगडचे रस्ते आहेत ना, एकदम भारी म्हणजे भारी. खूप आहे, एक खड्डा नाही रस्त्याला. खरंच खूप भारी आहेत.
इथून हा जायचा मार्ग होता, पण बोललो आपण नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊ. स्ट्रेट पुढे घनदाट जंगल, कसलं भारीच वाटतंय. आणि काल एक गेम पण झाला, आपल्या चार्जरने गेम केला, त्याच्यामुळे नॉर्मली काही चार्जिंग पण नाही, बॅटरी केस पण पूर्ण चार्ज नाही, प्लस मोबाईल डेडच समजून झाला, असा विषय झाला. आणि हा जो रस्ता आहे ना, जणू की एक प्रेमच. रस्ता ना खरंच खूप भारी आहे यार इथले. कॅमेरा बंद करायचंच मन होत नाही. आणि आता तो नॉर्मल ना कालपासूनचं आताचं थोडं एक ऊन पडले, थोडं भारी वाटते. आज एवढा पाऊस नाही, त्यातले त्यात काल मरणाचा पाऊस होता. काल खूप म्हणजे खूप पाऊस होता. त्याच्यामध्ये माईकचा पण थोडा ग्लिच झालेला आहे, मध्येच बंद पडतोय, मध्येच चालू होते, असा विषय चालू होते. पण आजूबाजूचा जो परिसर आहे ना इथला, खूप म्हणजे खूप भारी आहे. धालवली बाय चान्स हे धालवलीच असेल माझ्या मते तरी. इथं मगाशी मी नाव वाचलेलं कुठेतरी, धालवली असं काहीतरी. भारी आहे, भारी आहे. आणि ही नागमोडी वळणं एवढी भारी आहेत ना, पुन्हा त्याचं नागमोडी वळणीचं. आणि बाजूला जो समुद्र तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही, पण एक नंबर दिसतो. हा बघा, दिसला का? खूप भारी दिसतोय खूप. आणि जो जंगलातून आजूबाजूला जी झाडं आहेत आणि जो रस्ता मधून चाललाय ना, त्याच्यामध्ये खूप मजा. हा जवळपास असेल माझ्यामध्ये तिसरा काय चौथा ब्रिज असेल. देवगडला जाताना खूप ब्रिज भेटतात, खूप म्हणजे खूप. जवळजवळ 5-6 तरी ब्रिज भेटलेच पाहिजे आपल्याला, 5-6 अधिकच भेटतात. बघा ना, आजूबाजूला पाणी, त्याच्यावर आपण, खाली बोटी, पुढे घनदाट जंगल. हे कॉम्बिनेशन आपल्या कोकणाशिवाय कुठे अजून भेटणारच नाही. महाराष्ट्रामध्ये आपलं सुख म्हणजे खूप काय, खूप भारी यार, भारी. याच्यासारखं सुख आहे का कुठे? आणि समोर जो रस्ता दिसतोय ना जंगलात गेलेला डायरेक्ट, बाबा यप्पा यप्पा चल पप्पा, अशी सिच्युएशन आहे. आणि हे मध्ये झोपलेले आपले कुत्रे, चालेल असं झोपू नका रे, कोणतरी येऊन चिमका करून जायचं तुमचा. आणि ह्या बाजूला जो समुद्र होता ना, खरंच खूप भारी होता यार. अजून एक अशा तरी ब्रिज लागलेला आहे आपल्याला. बोललो ना, ह्या रस्त्याला जाताना आपल्याला बरेच सारे ब्रिज लागतात, जवळजवळ 5-6 तरी ब्रिज लागलेच पाहिजे. त्याशिवाय या ब्रिजची, या देवगडला जाण्याची मजाच नाही. समोरचा जो दिसतोय ना व्ह्यू, भारी यार. आजूबाजूचा आदच नाही. अजून एक ब्रिज लागले आहे, त्यातले त्यात मधला पार्ट स्किप केला थोडाफार. अशा तरी देवगड बीचला जरी आपण पोचलेलो आहोत, आणि देवगड बीच एवढा सुंदर दिसतोय ना, खरंच खूप भारी. नॉर्मली इथे गाडी आपण पार्क तरी करूया. माझा विचार होता खाली न्यायचा, पण नको बोलो, खाली नेली परत वर आली नाही आली, इकडे विषय होऊन जाईल. चला, देवगड बीचला तरी सध्या तरी भेट देऊन तरी झालेली आहे. जवळपास दररोज जसं थांबतो तसं 15 ते 20 मिनटं तरी थांबली होती. खूप भारी वाटलं. त्या साईडच्या पवनचक्क्या,
परत इकडे आपला समुद्र, वरती पण एक महाराजांची मूर्ती आहे, असं म्हणजे पुतळा आहे वरती. तिथे पण आपण एक राईड स्पेशल करू देवगडसाठी आणि ते पूर्ण आपण एक्सप्लोअर करू. आणि देवगड बीचनं खरंच खूप सुंदर आहे. या सगळ्यांमध्ये मी देवगड बीचला म्हणजे फुल मार्क्स. देवगड बीच खूप भारी आहे. आता इथून आपण टर्न मारल्यावर ना असा रस्ता आहे आणि जो बाजूचा व्ह्यू आहे ना खरंच खूप क्वालिटी आहे. हा बघा, हा व्ह्यू बोलत होतो मी. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना हा, असं बघणं नाही दुसरीकडे कुठे, हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच. वा वा वा, अशी सुंदरता आहे का कुठे? हा व्ह्यू पॉईंट आहे मस्त. इथून पण सनराईज सनसेट दोन्ही पण कसले भारी दिसतील. पण आता पावसाळ्यात आणि दिसणार नाही आपल्याला. आणि अशा प्रकारे कुमकेश्वरला तिथून आपण निघालेलो. आणि कुमकेश्वरला जातानाच आपल्याला एक मस्त एक ब्रिज लागलेला आहे. तो पण नाही मला माहीत कोणता आहे, मी खाली नाव मेन्शन करून देईन कोणता ब्रिज आहे तो. ही पण कसला भारी वाटतो आहे ना. आणि ह्या रस्त्याला ना बाजूला एक समुद्र आहे, कसला बाई, नाथखोळा नाथ. आणि इथून अशा प्रकारे आपली चालू झाली ऑफ रोडिंग. बापरे, माझ्या एवढ्या रस्त्यात कुठे भेटली नव्हती, इथे अशी भेटली आहे ना. खरंच भारी, ऑफ रोडिंगचा नाद नाही. चला, ऑफ रोडिंग तरी करून झालेली आहे आणि तरी आपण कोकण किनारपट्टीला ना मजबूतवाले लागलेलो आहे. इथून जो आपण देवगडवरून जसं निघालो ना तसं पूर्णपणे आपल्याला बाजूला समुद्र आणि समुद्राच्या बाजूला आपला रस्ता असंच चालू आहे. आणि जो व्ह्यू पॉईंट दिसतो आहे ना खरंच चुम्मेश्वरी व्ह्यू पॉईंट आहे, चुम्मेश्वरी. बाजूला समुद्र आणि ह्या साईडला आपला रस्त्यावर आपण म्हणजेच आपली कोस्टल राईड. वा वा, याच्यासारखं सुख दुसरीकडे कुठेच नाही आपल्याला भेटणार. कसला रस्ता आहे यार. माझ्या सगळ्या मित्रांनी हे व्ह्यू ना खूप म्हणजे खूप मिस केलेत. भाई तुम्ही मोठी चूक केलात हे सगळं मिस करून. कसला समुद्रपट्टा वाटतोय यार, भारी. देवगड कुमकेश्वर खरंच फुल मार्क्स. आणि हे इथे कुमकेश्वरच्या मंदिराचा जो वरचा पट्टा आहे म्हणजे वरचा जो राऊंड आहे 2-3 फेरे मारायला तो भाग आहे. आणि हे खूप भारी वाटतंय ना कुमकेश्वरचा समुद्र किनारपट्टा. आणि हे दिसतंय ते कळस दिसतोय तो मंदिर आहे, भारी आहे मस्त. आपली शेवट राईड होईल म्हणजे शेवटचा स्टॉप आहे. इथून मग मी जाईन मग माझ्या घरी. मग नंतर उद्या परत चालू करूया दुसरी राईड. ठीक आहे, चला आता तर इथून जाऊया खाली कुमकेश्वर टेम्पलमध्ये. ओके चला. हे आपलं खाली आहे ते कुमकेश्वरमध्ये. इथून टर्न मारला की लगेच दिसून येईल तुम्हाला. वा, कुमकेश्वर भारीच यार. कुमकेश्वर आणि बीच आणि बाजूलाच आपलं मंदिर, कॉम्बिनेशन हार्ड आहे भाई. कॉम्बिनेशन खरंच खूप हार्ड आहे. चला कुमकेश्वरला आलो, देवाच्या पाया पडूया आणि इथेच आपली राईड माझ्या मते तरी समाप्त करूया.